राज्यातील कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज आहे पाहूयात. नमस्कार, मी किरण वाघमोडे. तुम्ही पाहतात हवामान अंदाज आणि बातम्या फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल. आज 24 जुलै सायंकाळचे साधारणतः 6:30 वाजलेत. पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील. पण त्या अगोदर जो काल अंदाज होता त्याप्रमाणे नाशिक घाटाच्या आसपास किंवा इकडे पुणे घाटापर्यंत सुद्धा किंवा ठाणे पालघरच्या अंतर्गत भागात अतिशय मुसळधार पाऊस, काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. त्यानंतर हे जे भाग आहेत ठाणे पालघरचा भाग आहे, रायगडचा भाग आहे, त्यानंतर सातारा घाटाच्या आसपास मुसळधार पावसाची शक्यता होती. मुसळधार पाऊस झाला. काही ठिकाणी अतिमुसळधार सुद्धा अपेक्षेप्रमाणे पाऊस सुरू झाला. कोल्हापूर मध्यम ते जोरदार पाऊस अपेक्षेप्रमाणे झालेला आहे. नाशिकच्या अंतर्गत भागात बऱ्याच ठिकाणी खास करून मध्यापासून पश्चिमेकडे एकदम पूर्वेकडचा पाऊस कमी होता, पण मध्यापासून पश्चिमेकडे चांगला जोरदार अपेक्षेप्रमाणे पाऊस झाला. धुळे नंदुरबारच्या पश्चिम पट्ट्यातच पाऊस झाला. पूर्वेकडे पावसाचा जोर हा थोडा कमी होता. त्यानंतर छत्रपती संभाजीनगरच्या अपेक्षेप्रमाणे पश्चिम भागात पावसाच्या सरी चांगल्या बरसल्या आणि पूर्वेकडील भाग ज्या ठिकाणी अंदाज होताच की कमी पाऊस होईल तसं त्या ठिकाणी कमी पावसाच्या नोंदी झाल्यात. आणि या ठिकाणी उत्तरेकडील महाराष्ट्राचा जो भाग आहे, मध्य प्रदेश लागून या ठिकाणी मध्यम तरी पावसाची शक्यता अपेक्षित होती. पण त्या ठिकाणी फक्त हलकासाच पाऊस झालेला आहे. अपेक्षेप्रमाणे इकडे पश्चिम महाराष्ट्राच्या पश्चिम भागामध्ये पाऊस बऱ्यापैकी पावसाच्या चांगल्या सरी बरसल्या आणि अंदाजाप्रमाणे दक्षिणेकडील भाग आहे मराठवाड्याचा, दक्षिण मध्य महाराष्ट्राचा सोलापूरच्या आसपासचा भाग आहे. या ठिकाणी मात्र वातावरण बरंचसं कोरडं किंवा हलक्याशा सरी पाहायला मिळालेल्या आहेत. आणि आत्ताची जर स्थिती पाहिली तर कमी दाबाचं क्षेत्र जे आहे ते राजस्थानच्या दक्षिण-पूर्व भागांच्या आसपास आहे. म्हणजे उदयपूरच्या आसपासच्या भागामध्ये राजस्थानमध्ये हे कमी दाबाचं क्षेत्र आहे. आणि त्यामुळे वेगवान वारे तर अजूनही कायम आहेतच. काही प्रमाणात पावसाचे ढग अजूनही उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्राच्या घाटाच्या आसपासपर्यंत हे सक्रिय आहेत. त्यासोबतच नवीन चक्राकार वादळस्थिती इकडे पश्चिम बंगालच्या आसपास विकसित होऊ लागलेली आहे आणि मान्सूनचा आस असलेला जो पट्टा हा या राजस्थानच्या सिस्टीमपासून अशा उत्तरेकडे गेलाय थोडासा आणि पुन्हा इकडे बंगालच्या उपसागरापर्यंत असा प्रकारे खाली आलेला आहे. याचा काहीसा प्रभाव अजूनही राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो या सिस्टीमचा. आणि ही जी नवीन सिस्टीम बनते त्यामुळे पुन्हा एकदा विदर्भाकडून पाऊस असा थोडीशी वाढ अपेक्षित आहे. 1-2 दिवसात विदर्भ किंवा लगतवर्ती मराठवाड्याच्या भागामध्ये पुन्हा एकदा पावसाच्या सरी या पाहायला मिळण्याचा अंदाज आहे. त्याचे अपडेट्स येत्या दिवसामध्ये अजून आपण क्लिअर देऊच. पण सध्या जर आपण पाहिलं तर नाशिकचा घाटातील भाग आहे, ठाणे पालघरच्या अंतर्गत भाग आहेत, पुणे घाट आहे, सातारा घाट, कोल्हापूर घाट, मध्यम किंवा थोड्या वेळासाठी थोडासा जोरदार पाऊस सरी देणारे ढग आहेत. गोव्याकडे चांगले पावसाचे ढग आज पाहायला मिळत आहेत. रत्नागिरी, सिंधुदुर्गचे किनारपट्टीच्या आसपासचे भाग किंवा मधले भाग आहेत. मुंबई, रायगड जे काही अंतर्गत भाग आहेत. ढगाळ हवामान, क्वचित हलक्याशा सरी अधूनमधूनच पाहायला मिळत आहेत. नाशिकचे सुद्धा मध्यापर्यंतचा भाग आहे. अधूनमधून थोड्याशा पावसाच्या सरी पाहायला मिळत असतील. ही स्थिती धुळे नंदुरबारच्या पश्चिम पट्ट्यातही आहे. या व्यतिरिक्त इकडे हिंगोलीच्या भागामध्ये एक पावसाचा ढग आहे. आता थोडासा पूर्वेकडे जाऊ लागलेला आहे, जो की पुसदकडे जाण्याची शक्यता आहे. कळमनुरीकडून पुसदकडे अशा प्रकारे ही ढगाची वाटचाल जाईल. त्यानंतर अमरावतीकडे सुद्धा अपेक्षेप्रमाणे ढग निर्मिती झाली आहे. आणि आत्ता जो अंजनगाव सुरजेच्या आसपास पावसाचा ढग आहे, थोडासा पूर्वेकडे जाईल आणि मग मुळशीपर्यंत या ढगापासून पाऊस होण्याची शक्यता राहील. म्हणजे हळू हा पूर्वेकडे सरकत जातोय. आणि या ठिकाणी अमरावतीच्या इतर ठिकाणी सुद्धा दक्षिणेकडील भागात नांदगाव, खांडेश्वर असेल, धामणगाव रेल्वेच्या आसपासचे भाग असेल, थोड्याफार पाऊससरी अपेक्षित आहेत. त्यानंतर वर्ध्याच्या आसपास, सेलूच्या आसपास हा जो ढग आहे, सेलू, वर्धा या ठिकाणी हा ढग सुद्धा पूर्वेकडे जातोय, जो नागपूर जिल्ह्यात हिंगणा, नागपूर ग्रामीण, उमरेड, भिवापूर या ठिकाणी पाऊस देण्याची शक्यता आहे. तसंच इकडे काटोल असेल, या ठिकाणी त्याला लागून असलेला भाग आहे नागपूरचे, त्या ठिकाणी पावसाच्या सरी बरसतील. नागपूरच्या इतर ठिकाणी सुद्धा पावसाचा अंदाज आहे, पण हे ढग पूर्वेकडे गेल्यानंतरच तो पाऊस होईल. चंद्रपूरच्या दक्षिणेकडील भागामध्ये सुद्धा अशाच प्रकारे एक पावसाचा ढग दिसतोय. आणि दक्षिण भागामध्ये थोड्याफार अशाच नोंदी होत हा पावसाचा ढग गडचिरोली जिल्ह्यामध्ये प्रवेश करेल. यवतमाळकडे सुद्धा इतर ठिकाणी थोड्याफार पावसाच्या सरी रात्रीसाठी राहतील. बाकी राज्याचा जो भाग आहे, क्वचित थोडेसे एकदम हलक्या पावसाचे ढग येत आहेत. एक दुसऱ्या भागामध्ये थोड्याशा एकदम हलक्या सरी देत आहेत. खूप मोठा पाऊस इतर ठिकाणी नाही आणि रात्री सुद्धा इतर ठिकाणी खूप मोठा पाऊस होईल अशी अपेक्षा नाहीये. त्यासोबत या ठिकाणी वीर धरणातून विसर्ग वाढवलेला आहे. नीरा नदीपात्रात जवळपास 24,000 क्युसेक इतका विसर्ग होतोय. त्यामुळे हा जो भाग आहे त्या ठिकाणी नदीपात्रातील लोकांनी सतर्क राहा. इकडे गोदावरीकडे सुद्धा जी लास्ट अपडेट आली होती माझ्यापर्यंत त्यात 94,000 क्युसेकचा विसर्ग चालू होता आणि ते पाणी गोदावरीकडून जायकवाडी धरणाकडे चालू आहे. आणि जर आता आपण उद्याची स्थिती पाहिली, तर उद्या जी काही पावसाची शक्यता आहे त्यानुसार पालघर, ठाणे, मुंबई शहर उपनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या किनारपट्टीच्या भागापासून पूर्वेकडे गोव्याचा भाग असेल, कोल्हापूर घाट, पुणे घाट, सातारा घाट, अहिल्यानगरच्या पश्चिमेकडील अतिपश्चिम भाग आणि नाशिकचा घाटाकडील भाग. मुसळधार पाऊस काही ठिकाणी होईल किंवा एखाद्या ठिकाणी अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस सुद्धा होऊ शकतो. खास करून तो पुणे घाट, नाशिक घाट किंवा साताऱ्याच्या घाटाच्या आसपासच्या भागामध्ये होईल. आणि
आज रात्री सुद्धा कोकणाच्या किनारपट्टीच्या भागामध्ये रात्री उशिरा ते पहाटेच्या दरम्यान मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग यांचे जे किनारपट्टीचे भाग आहेत, या ठिकाणी गडगडाट किंवा काही ठिकाणी बिना गर्जनेच्या पावसाच्या सरी हे पाहायला मिळतील. त्यासोबत रात्री सुद्धा वाऱ्याचा वेग वाढलेलाच राहील आणि उद्या सुद्धा हा जो काही पट्टा आहे, या ठिकाणी वेगवान वारे हे कायम राहतील. तसेच अजून जर पावसाची शक्यता पाहिली तर उद्या जळगाव, बुलढाणा, अकोलाचा थोडासा भाग आहे. अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा या ठिकाणी सुद्धा सगळीकडे नाही, काही भागामध्ये आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. त्यासोबत नाशिकचे पश्चिम भाग, धुळे, नंदुरबारचे अतिपश्चिमेखील भाग असतील. पुणे, सातारा, कोल्हापूरचे पश्चिमेखील भाग आहेत. अधून-मधून हलका ते मध्यम स्वरूपाचाच पाऊस याही ठिकाणी अपेक्षित आहे. खूप मोठ्या पावसाची सध्या अपेक्षा नाहीये. आणि याच जिल्ह्यांचे हे पूर्वेकडील भाग, मध्यापासून पूर्वेकडील बराचसा भाग असेल आणि सोलापूर आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, जालना, बीड आहे, परभणी, लातूर, धाराशिव, हिंगोली, नांदेड या ठिकाणी वेगळे यवतमाळ, वाशिम, बुलढाण्याचे दक्षिण देखील भाग असतील. तर हा जो काही भाग आहे मोठा, या ठिकाणी खूप मोठ्या पावसाची शक्यता तर नाहीये. पण काही ठिकाणी हलक्याशा सरी पाहायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा झाला उद्यासाठीचा अंदाज आणि ते तुम्ही सांगितलं, की थोडंसं विदर्भाकडे लगत होती. मराठवाड्याच्या भागामध्ये येत्या काही दिवसामध्ये पुन्हा एकदा पावसासाठी वातावरण अनुकूल होईल. हा पाऊस वळीव स्वरूपाचा म्हणजे थोडाफार गडगडाटासह होण्याची शक्यता सध्या दिसते. काय बदल असतील तर आपण येत्या दिवसामध्ये तुम्हाला नक्कीच अपडेट देत राहू. त्यामुळे पुढचे जर व्हिडिओ पाहायचे असतील तर Facebook पेजवरती पाहत असाल तर Facebook पेजला आत्ताच फॉलो करून घ्या. YouTube चॅनलवरती पाहत असाल तर YouTube चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून पुढचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. हवामान विभागाचे इशारे पाहिले तर उद्या 25 तारखेला इकडे पुणे घाट, सातारा घाट, अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे. रायगड अतिमुसळधार पाऊस आणि साधारणतः वेगवान वाऱ्याचे 50 ते 60 किलोमीटर वेगाने वारे, ताशी वेगाने वारे वाहतील या ठिकाणी तसा ऑरेंज अलर्ट आहे. मुंबई, पालघर, ठाणे या ठिकाणी मुसळधार पावसाचा तर अलर्ट आहे. सोबतच ताशी 60 ते 70 किलोमीटर वेगाचे वारे सुद्धा या ठिकाणी वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. नाशिक घाट, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर घाट या ठिकाणी सुद्धा मुसळधार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आलाय. नंतर मग नाशिक पूर्व, अहिल्यानगर, पुणे पूर्व, सातारा पूर्व, सांगली, कोल्हापूर पूर्व या ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. मोठ्या पावसाची शक्यता नाही. मराठवाडा संपूर्ण, संपूर्ण विदर्भ आणि धुळे, नंदुरबार, जळगाव हा जो उत्तर महाराष्ट्रातील भाग आहे, याही ठिकाणी सध्या तरी धोक्याचे इशारे नाहीत. मात्र काही ठिकाणी हलक्याशा पावसाची शक्यता किंवा हलका मध्यम पाऊस होईल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. Facebook पेज फॉलो करा. YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा.